नमस्कार, मुंबई की दृष्टि समाचार में आपका स्वागत है। आइए देखते हैं आज के ताज़ा समाचार। अब समाचार विस्तार से। नौकरी के नाम पर ठगी करने वाले गिरफ्तार। नवघर पुलिस ने छोटे बच्चों को विदेश में नौकरी दिलाने का लालच देकर लाखों रुपए की ठगी करने वाले 03 आरोपियों को गिरफ्तार किया है। गिरफ्तार आरोपियों के पास से 6 लाख रुपए की रकम बरामद की गई है। नवघर पुलिस स्टेशन में उनके खिलाफ धारा 419, 420, 406, 34 के साथ साथ आव्रजन अधिनियम 1983 की धारा 10, 24 के तहत मामला दर्ज किया गया है। भयंदरपुर की एक कंपनी में विदेश में नौकरी का झांसा देकर उसका पासपोर्ट अपने पास रख रहा था। आरोपी ने युवक से कुल 10,000 रुपए लेकर धोखाधड़ी की, जिसके चलते मामला दर्ज किया गया। जांच के दौरान पता चला कि आरोपियों ने कुल 100 से 150 युवाओं से धोखाधड़ी कर 10 लाख रुपए की रकम हड़प ली। बाइट प्रकाश गायकवाड़, डीसीपी जोन 1। सर, परदेशात नोकरी लावण्याच्या नावाखाली तरुणांची फसवणूक केली जात होती, काय सांगितलं? याबाबत नवघर पोलीस स्टेशनला दिनांक 27 एप्रिल 2024 रोजी अपराध क्रमांक 258/24 गुन्हा दाखल आहे। त्यात कलम 419, 420, 465, 471 याप्रमाणे गुन्हा दाखल आहे। यामध्ये फेसबुकवर जाहिरात टाकून परदेशात खास करून इराण, इराक आणि आफ्रिका या ठिकाणी नोकरी लावून देतो म्हणून जाहिरात दिलेली होती आणि त्या जाहिरातीवरनं देशभरातनं तरुण या ठिकाणी आलेले होते। त्यांच्याकडनं फीच्या स्वरूपात एक 50 ते 70 हजार रुपये अशा पद्धतीने पैसे घेण्यात आलेले होते आणि सदरवेळी तक्रारदार या ठिकाणी आले तेव्हा त्यांना कार्यालय बंद दिसलं। कार्यालय बंद दिसल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली। तक्रारीवरनं तात्काळ आपल्याकडे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि तपासाची सूत्र फिरून तात्काळ यातले जे 3 आरोपी आहे ते 3 आरोपींना आपण अटक केलेली आहे, त्यांचे पीसी घेतलेले आहे आणि त्यांच्याकडनं आतापर्यंत फसवणुकीची रक्कम जी आहे 10,20,000 पर्यंत फसवणुकीची रक्कम गेलेली आहे। त्यापैकी 6,02,000 रुपये आपण जप्त केलेले आहे। त्याचप्रमाणे 149 पासपोर्ट जे आहे ते आपण या गुन्ह्यामध्ये जप्त केलेले आहे। त्यापैकी 90 पासपोर्ट आपण जे फिर्यादी आणि साक्षीदार आहे त्यांना परतही केलेले आहे। या आरोपींनी आतापर्यंत तपासात जे निष्पन्न झाले, या आरोपींनी दिल्लीला एक कार्यालय उभारलेलं होतं, तिथूनही ते लोकांना इकडे पाठवत होते। त्याचप्रमाणे सेम मोडस जे आहे त्यांनी मालाड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सुद्धा एक कार्यालय टाकून त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकार करत होते। मालाड पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल होऊन शुभम तिवारी यातला जो एक 4था आरोपी आहे तो 4था आरोपी त्या ठिकाणी अटक केलेला आहे। यामध्ये अजून काही आरोपी आहेत का याचा आपण तपास करत आहोत। तुम्हाला जेवढी पाहिजे सगळी माहिती त्यात दिली। ये पुढे हा बाबा तो बरोबर आहे ना, बरोबर आहे। यहाँ देखो, अरे आप क्यों खड़े? हाथ उठा। पीछे पीछे खाते। चलो धन्यवाद। लॅपटॉप पण घ्यायचं ना, ही पण रिकवर आहे। हमारे अकाउंट लोग आ रहे हैं अभी तक 25 को कुछ हो गया अभी कलकत्ता में भी इन्होंने किया है, दिल्ली में भी है, दिल्ली में भी है, इधर भी है। सर पासपोर्ट सब रिकवर हो गए। कितने पासपोर्ट? 149 और कैश 6 लाख 10 लाख का टोटल। बाकी अभी आरोपी अरेस्ट होना बाकी है ना। समाचार कैसा लगता है हमें कमेंट करके बताएं।
धन्यवाद। आपका दिन शुभ हो।